द्या। आपलं नवीन चॅप्टर ज्याला आपण सुरुवात करतोय आजपासून त्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यालाच म्हणतात वर्ग समीकरण। आता वर्ग किंवा क्वाड्रॅटिक समीकरण हे दोन पद्धतीचे असतात। किती पद्धतीचे असतात? दोन। पहिल्याचं नाव आहे लिनियर म्हणजेच रेषीय, काय आहे? आणि दुसरं काय असतं? क्वाड्रॅटिक। क्वाड्रॅटिक म्हणजे वर्ग। रेषीय म्हणजे जी एका सरळ रेषेमध्ये असते तिला म्हणतात रेषीय बहुपदी। जसं याच्यामध्ये 5x अधिक 1 बरोबर काय 0 असं जेव्हा असेल तेव्हा ती कोणती आहे? रेषीय बहुपदी। पण वर्ग बहुपदी म्हणजे याच्यामध्ये काय पाहिजे? एखादा इक्वेशन असेल त्याचा काय पाहिजे? वर्ग पाहिजे। काय पाहिजे? वर्ग। जसं 5x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0 याला म्हणतात वर्ग समीकरण। ज्याच्या डोक्यावर वर्ग असेल तो काय असेल? वर्ग समीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक मोठा फॉर्म्युला आहे, ते कशात पाहिजे? ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर। याच्यात तसं आहे का? याच्यामध्ये फक्त काहीतरी x 1 किंवा 2 किंवा 5x किंवा एक पद असेल आणि काहीतरी कोइफिशियंट असेल तरी चालेल। याची डिग्री नेहमी 1 असते पण याची डिग्री काय असते? नेहमी 2। म्हणून याला कोणतं इक्वेशन म्हटलं जातं? क्वाड्रॅटिक इक्वेशन। कोणतं इक्वेशन म्हटलं जातं? क्वाड्रॅटिक इक्वेशन। पेपर मध्ये नेहमी विचारलं जातं। जा बेटा नंदिनी, बाय। 5 पर्यंत करून आणू द्या। कोणतं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता प्रश्न पहिला आहे, त्याच्यामध्ये कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहायचे। मग तुम्ही कोणतेही असे दोन बनवू शकतात, काही पण तुमच्या मनाने जे तुम्हाला बनवायचे असतील ते। आता दुसरा प्रश्न आहे की खालीलपैकी आता दोन सराव संच 2.1 किती घेणार आहे आपण? 2.1 हे समजलं ना? मध्ये असा क्वेश्चन राहील आणि ते तर दिलेले असेल की डिसाइड गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट, म्हणजे खालील समीकरण हे वर्ग समीकरण आहे की नाही हे ठरवा। आता वर्ग समीकरण असेल तर सर्वात पहिली त्याची अट काय? ते काय असेल? x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर काय आहे? 0 बरोबर। इथं काय असेल? असं या फॉर्म मध्ये असेल तर ते काय असेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता साधी गोष्ट आहे, पहिलं म्हणजे ax चा वर्ग आहे, दुसरं काय आहे? bx 5x आहे, तिसरं काय आहे? c म्हणजे -2 आहे। म्हणजे पहिलं समीकरण आहे का? हो। मग खाली लिहायचं यस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन की हो हे काय आहे? वर्ग समीकरण आहे। पुढचं आहे इथे काय? y चा वर्ग, सॉरी दुसरं हे इथे काय? y चा वर्ग बरोबर काय? 5y वजा 10। आता हे वर्ग समीकरण आहे का हे जर विचारलं तर सर्वात पहिले काय करायचं? हे जे 5y आहेत हे इकडे आणायचे, y चा वर्ग हे इकडे अधिक आहे, या साईडला आल्यानंतर मायनस 5y वजा आहे काय होतील? अधिक 10 बरोबर काय आहे? 0 झालं का? आपलं या फॉर्म मध्ये आलं का? मग खाली लिहायचं यस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे काय? वर्ग समीकरण आहे। आता तिसरं आहे इथे y चा वर्ग अधिक 1/y बरोबर 0, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल का? पहिली गोष्ट हे अंश आणि छेदाच्या फॉर्म मध्ये पाहिजे का? नाही, कारण इथं कुठे दिलंय का तसं? नाही। म्हणून आधी याला आपल्याला सिंपल करून घ्यावं लागेल। y चा वर्ग, आता इथे जर डिनॉमिनेटरला y असेल तर आपल्याला y काढून टाकण्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यांना y ला मल्टिप्लाय करावं लागेल। मग इथे y गुणेला इथे 1/y गुणेला काय आलं? y बरोबर 2 गुणेला काय आलं? y गुणेला y किती आला? y चा घन, y काय झालं? कट झालं 1 आणि ह्या काय झालं? बरोबर 2y। आता मी हा 2y काय आणला? इकडच्या साईडला, y चा घन वजा 2y अधिक 1 बरोबर 0। आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल का? कस काय हो म्हणतोय?
इथं किती आहे 3, आपल्याला काय पाहिजे त्याचा वर्ग, काय पाहिजे वर्ग, म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल का नाही. मग खाली लिहायचं हेन्स इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे खाली वरील प्रमाणे वरील उदाहरण वर्ग समीकरण नाही आहे का नाहीये. पुढे बघा आता काय दिलं इथं x अधिक 1x बरोबर काय -2. सर्वात आधी काय करायचं असं उदाहरण, आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला तसं सांगता येतंय का नाही. मग आता सर्वात पहिले आपल्याला डबल मजल्याचे गणित पाहिजेत का पहिले नाही, हे तर पाहिजेच नाही आपल्याला, म्हणून आपण काय करायचे त्याचे मजले कट करून टाकायचे खालचे. मग आता इथं x गुणेला काय येईल x काढून टाकायचं आहे. मग काय करावं लागेल पूर्ण इक्वेशनला x ने मल्टिप्लाय करायचं. मग तिथं लिहायचं पूर्ण इक्वेशन द गिवन मल्टिप्लाय x बाय गिवन इक्वेशन. मग इथं x गुणेला काय आहे x अधिक 1 गुणेला x गुणेला काय 1 बरोबर काय -2 गुणेला काय आलं x. आता इथे बघा x गुणेला x किती आला x चा वर्ग, काय झालं कट, काय राहिला अधिक +1 बरोबर मायनस काय झाले 2 मल्टिप्लाय बाय x किती झाले 2x. हे -2x इकडे वजा इकडे आल्यानंतर काय होतील अधिक. मग x चा वर्ग अधिक काय आलं 2x अधिक 1 +1 = 0. आहे का आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इथं काय वर्ग आहे का या फॉर्म मध्ये आहे, म्हणून हेच गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. समजलं लिहून घ्या. आता असं जर असेल तर हे सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का वर्ग समीकरण आहे का हे हो की नाही असू शकत आहे, पुस्तकात दिलंय म्हणून आहे. काय वाटतं तुला, काय वाटतं आहे का मागे दिलंय म्हणून आहे. बरं मग आता सांगा बरं काय करू. आता जेव्हा असे दोन ब्रॅकेट असतात, व्हेरी गुड हुशार झाल तू. आता जेव्हा असे दोन ब्रॅकेट असतात तेव्हा पहिल्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक व्हेरिएबल्सने काय करायचं दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग आता करा. पहिले काय दिलाय m ने मल्टिप्लाय करायचं m उर्वी m - 5 +2 जसाचा तसा, दुसरा m - 5 = 0. आता इथे जर m ने m ला गुणलं तर काय होईल m चा वर्ग, काय होईल m चा वर्ग. m गुणेला 5 किती येईल वजा चिन्ह जसंचा तसं किती आहे 5m, अधिकचं चिन्ह जसंचा तसं म्हणजे प्लस जसंचा तसा. 2 मल्टिप्लाय बाय m किती झालं 2m, 2 मल्टिप्लाय बाय 5 किती आलं 5 2 जा 10, कोण आहे तो 7 हम 7 आहे मूवी पाहून आले काय. आता इथे -5 आहे इथे +2 आहे, दोघांचा व्हेरिएबल सेम आहे. शांत बसा. दोघांचा व्हेरिएबल काय आहे सेम आहे. मग 5 2 काय होतील वजा होतील, काय होतील वजा. मग आता m चा वर्ग वजा 5 2 गेले किती राहिले 3m वजा 10 जसेचे तसे. आता आहे का याचा वर्ग आहे, b ची किंमत आहे, c ची किंमत आहे, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग आता पुढचं आहे का पाहू आपण. इथे काय दिलंय m चा क्यूब, काय आहे m चा क्यूब. मग आता इथं m चा क्यूब अधिक बरं नाही तर का बरं नाही सोडवून तर पाहू. इकडचं काही येऊन जमतं का 3m चा वर्ग वजा 2m, हे इकडे अधिक आहे इकडे काय करू आपण आणू, याला काय झालं वजा 3m चा घन बरोबर 0. आता याला मी पुढे आणलं वजा 3m चा घन पूर्वी इकडे m चा घन. आता इथे काय m चा क्यूब अधिक 3m चा स्क्वेअर वजा 2 बरोबर 0. आता 3त एक m चा क्यूब वजा झाला तर इथं काय राहतील वजा 2m चा वर्ग
हा सॉरी क्यूब अधिक 3m चा स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू काय आलं 0. इथे 3 आहे इथे 2 आहे, येईल का क्वाड्रॅटिक इक्वेशन? नाही. इथे आपल्याला क्यूब पाहिजे का? आता तुम्हाला काय समीकरण या फॉर्म मध्ये दिलं असेल किंवा तुम्हाला या फॉर्म मध्ये त्याला लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं ए ची, बी ची आणि सी ची किंमत काढावं लागेल. एक्झाम मध्ये नोट करून घ्या की हा क्वेश्चन असतोच. एकदा हा क्वेश्चन मागच्या वर्षी 3 मार्कला विचारला होता, तेव्हा पोरं डायरेक्ट चक्रावून गेलेले होते. तर हा क्वेश्चन विचारलेला आहे. हा 2 मार्कला पण येतो, 1 मार्कला पण येतो किंवा 3 मार्कला पण येतो. 2y. आता हे समीकरणाच्या फॉर्म मध्ये आहे का आधी? नाही. याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये करावं लागेल. y चा वर्ग वजा होता काय झालं अधिक, इथे प्लस आहे काय झालं मायनस, 2y जसेचे तसे बरोबर 0 अधिक 2y जसेचे तसे वजा 10 बरोबर 0. a ची किंमत काही आहे का तिथं? नाही. काय येईल 1. b ची किंमत काय येईल इथं 2. c ची किंमत काय येईल इथं 10, पण मायनसचं साइन आहे म्हणून काय येईल वजा 10. इथे बरेचसे मुलं सिली मिस्टेक करतात, तर इथे करायचं का नाही, सिली मिस्टेक करायची. सगळं दुखेल तुझं आता. इथं पहा एक्स चा वर्ग जसाचा तसा अधिक 5x जसेचे तसे, हे इकडे वजा आहे, या साईडला आणल्यानंतर काय होतील अधिक. पहिले तर काय करायचं वजा आहे तर हे काय झाले अधिक. ब्रॅकेटच्या बाहेर काढून काय फरक नाही, वजा वजा हे अधिक झाले म्हणजे इकडे अधिक आहे काय आहे x. मग आता हे काय करावं लागतील मला, x चा वर्ग अधिक 5x, हा x इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस x अधिक 3 इज इक्वल टू 0. x चा स्क्वेअर जसाचा तसा, 5तून 1 गेला किती राहिले, 1 अधिक आहे आणि 1 वजा आहे काय होतील मायनस, किती राहिले 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. a ची किंमत काय इथं 1, b ची किंमत काय येईल 4, c ची किंमत काय येईल समजला. 4 नंबरचा एक्झाम्पल काय आहे सांगा. 3m चा स्क्वेअर बरोबर 3m चा वर्ग जसाचा. आता हे इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर काय होतील वजा, मग हे किती झाले 2m चा वर्ग वजा हे वजा आहे, तिकडे आल्यानंतर अधिक बरोबर 0. 3m मधून 2m गेले किती राहिले फक्त m, किती राहिलं फक्त m. 3तून 2 गेले किती राहतात 1, 1 लिहिला नाही लिहिला तरी 2 सांगते. 3तून 2 गेले किती उरतात 1, मग फक्त काय लिहायचा m चा स्क्वेअर प्लस 9. आता असं जर असलं तर काय करायचं, a ची किंमत काय येईल इथं 1, काय येईल a ची किंमत 1. b ची किंमत आहे का इथं दिलेली आहे का नाही, त्याला कन्सिडर करायची 0. c ची किंमत काय आहे 9. ज्यांना जमत नाही ते काय करतात आणखी एक टर्म वाढवतात, m चा स्क्वेअर प्लस 0m अधिक 9 बरोबर. लिहा इथं लिहा. मग आता इथे जागा नाही माझ्याकडे. हा m चा वर्ग अधिक 0m अधिक 9 बरोबर 0. ब्रॅकेट मधल्या प्रत्येक नंबरला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. p ने 3 ला मल्टिप्लाय केलं काय झालं 3p, किती झाले 3p अधिक p मल्टिप्लाय बाय 6p, p गुणिला p काय आला p चा वर्ग 6p चा वर्ग बरोबर. हे किती आहे वजा 5. आता हे 5 आपण आधी इकडे घेऊन येऊ. काय करू याला सिक्वेन्स वाईज लिहू. 6p चा वर्ग अधिक 3p काय झालं अधिक 5, मायनस होते इकडे आल्यानंतर प्लस इज इक्वल टू 0. आता आपल्याला a b c च्या व्हॅल्यू फाइंड करायचे. a ची व्हॅल्यू काय येईल इथं 6, b ची काय येईल, c ची व्हॅल्यू झालं. आता पुढे बघा इथे काय x चा वर्ग -9 इज इक्वल टू 13.
आता इथं एक्स वर्ग आहे वजा 9, हे इकडे अधिक 13 आहे, इकडे आल्यानंतर काय होतील वजा 13 बरोबर 0. आता एक्सचा स्क्वेअर मायनस मायनस नेहमी काय होतं प्लस, वजा वजा अधिक 9 आणि 13 किती झाले 9 आणि 13 22 किती आले 22 इज इक्वल टू 0. मग आता इथे एक मधली टर्म आहे का नाही, इथे लिहायची एक्स चा वर्ग अधिक 0x वजा 22. इकडे -22 आहे ना, तर मोठ्या संख्येत साइन मायनस. मग एक्स चा स्क्वेअर म्हणजे ए ची काय इथं 1, बी ची व्हॅल्यू 0 आणि सी ची बरोबर आहे.